झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या पौड परिसरामधल्या किष्किंधा नगर मध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिलंय। खुनाचा प्रयत्न करणं आणि दंगल घडवण्याचे गंभीर गुन्हे संबंधितांवर दाखल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे। पुण्यामधल्या किष्किंधा नगरमध्ये गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार पुढे आलाय, त्यावरती पोळ यांनी ही प्रतिक्रिया दिली। तसंच त्या प्रकरणी 2 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। मात्र पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडावडे निघाल्यानं नागरिकांमध्ये कमालीचा संताप आहे। आपण तर खबरदारी घेतो, कठोर कारवाई चालू आहे। काही केसमध्ये मोका लावलेला आहे, त्यातील आरोपी जेलमध्ये आहे। असं असताना नवीन लोक काहीतरी दारू पितात, दारूच्या नशेमध्ये उद्योग करतात आणि त्यामुळे अनुचित प्रकार घडतो। पण असा प्रकार घडल्याबरोबर आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी गेले। त्या ठिकाणी जाऊन तात्काळ 2 आरोपी देखील अटक केले। काही बाकीचे इकडे तिकडे पळून गेलेले आहेत, त्यांना पकडण्याकरता आपली पोलीस पथकं देखील गेलेली आहेत। एकूणच या परिसरामध्ये अत्यंत भीतीचं आणि दहशतीचं वातावरण आहे। इथल्या नागरिकांच्या मनामध्ये या गुंडांची दहशत आहे। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्यातल्या किष्किंधा नगरमधले रहिवासी प्रचंड दहशतीखाली आहेत। काल रात्री या ठिकाणी गुंडांनी हैदोस घातला। या ठिकाणची वाहनांची तोडफोड करण्यात आली। आपण पाहू शकतो या रिक्षाचं कसं नुकसान या ठिकाणी करण्यात आलंय। गोरगरीब लोक या वस्तीमध्ये राहतात आणि त्यांच्या गाड्या अशा पद्धतीने फोडण्यात आल्या। केवळ ही एकच रिक्षा नाही तर अनेक गाड्यांची जवळजवळ 10 ते 15 गाड्यांची या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। त्यामध्ये 2 व्हीलर, 4 व्हीलर, टेम्पो अशा सगळ्या वाहनांचा समावेश आहे। इतकंच नाही तर लोकांना देखील मारहाण करण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। अनेक महिलांना मारहाण करण्यात आली आहे आणि हा जो काही हैदोस घातलाय तो इथल्या गुंडांनी घातलाय। 10 ते 12 लोक, 10 ते 12 गुंड रात्रीच्या वेळी या वस्तीमध्ये शिरले। त्यांच्या हातामध्ये हत्यारं होती आणि त्यांनी इथल्या लोकांना अशा पद्धतीने त्रास दिला। आपल्यासोबत या ठिकाणी या ताई आहेत, काय नेमका प्रकार घडला जरा सांगा। रात्रीचे येऊन दणादण गाड्या फोडत गेले सगळेजण आणि लेडीज दिसून त्यांना मारहाण केली। एक मुलगा आयसीयू ला आहे, जांभूळकर म्हणून, पिंटू जांभूळकर म्हणून। आणि खरं तर पुण्यामध्ये ही घटना पहिल्यांदाच घडली नाही। यापूर्वी स्वारगेट परिसरामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत। गाड्या फोडण्यात आल्याच्या, गाड्या जाळण्यात आल्याच्या। इतकंच नाही तर नागरिकांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना वारंवार पुण्यामध्ये घडत आहेत। त्यामुळे इथले नागरिक, इथले रहिवासी सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना पोलीस काय करतात हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।